चला या व्हिडिओमध्ये आपण हॅव, हॅज आणि हॅड हे शब्द कसे वापरायचे ते पाहू। आपण 3 महत्त्वाच्या शब्दांबद्दल जाणून घेणार आहोत। हॅव, हॅज आणि हॅड। हॅव, हॅज आणि हॅड हे 3 शब्द थोडे अवघड वाटू शकतात, पण काळजी करू नका, आपण ते एकत्र समजून घेऊ। हॅव, हॅज, हॅड ही सर्व क्रियापदांची रूपे आहेत। तुमच्याकडे किंवा अन्य व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीची मालकी आहे किंवा ती गोष्ट तुमच्याकडे किंवा त्या व्यक्तीकडे आहे हे ती दर्शवतात। चला यापैकी एकेकाला जाणून घेऊ। प्रथम हॅव या शब्दाबद्दल जाणून घेऊ। हॅव हे नेहमी आय, यू, वी, दे यांच्यासोबत किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल बोलताना वापरतात। तसेच एखाद्या वस्तूची मालकी आता तुमच्याकडे आहे हे दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात। भूतकाळात ती होती हे दाखवण्यासाठी नाही। आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आहे। इथे हॅव हा शब्द वापरला आहे कारण ही गोष्ट आता यावेळी खरी आहे। माझ्याकडे आत्ता एक पुस्तक आहे। वी हॅव 2 डॉग्स आमच्याकडे 2 कुत्रे आहेत। इथे हॅवचा वापर वी या शब्दामुळे केला आहे। आत्ता ही गोष्ट खरी आहे यामुळे सुद्धा हॅव हा शब्द वापरला आहे। आमच्याकडे आत्ता 2 कुत्रे आहेत। यू हॅव अ ब्लॅक शर्ट तुझ्याकडे एक काळ्या रंगाचा शर्ट आहे। इथे हॅव हा शब्द यू या शब्दामुळे वापरला आहे। ही गोष्ट आत्ता खरी आहे म्हणूनही हॅव हा शब्द वापरला आहे। तुझ्याकडे आत्ता एक काळ्या रंगाचा शर्ट आहे। दे हॅव अ ब्युटिफुल हाऊस त्यांच्याकडे एक सुंदर घर आहे। हॅव हा शब्द इथे दे या शब्दामुळे वापरला आहे। ही गोष्ट आत्ता खरी आहे म्हणूनही हॅव हा शब्द वापरला आहे। आत्ता त्यांच्या मालकीचं एक सुंदर घर आहे। कॅट्स हॅव अ सॉफ्ट फर मांजरीच्या अंगावर मऊ फर असते। इथे हॅव हा कॅट्स या शब्दामुळे वापरला आहे जो एक बहुवचनी शब्द आहे। थोडक्यात सांगायचं तर आय, यू, वी किंवा दे यासारखे शब्द वापरायचे असतील तर तेव्हा आपण हॅव या शब्दाचा उपयोग करतो। ज्यावेळी एकापेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू हे त्या वाक्यातील सब्जेक्ट्स असतात तेव्हाही याचा वापर केला जातो। आपल्याकडे एखादी वस्तू आत्ता आहे किंवा ती आत्ता आपल्या मालकीची आहे हे सांगण्यासाठी सुद्धा हॅवचा वापर केला जातो। ती भूतकाळात आपल्या मालकीची होती हे सांगताना नाही। आता हॅज हा शब्द पाहू। शी हॅज अ पेट पॅरट तिच्याकडे एक पाळलेला पोपट आहे। हॅज हा शब्द वापरला कारण शी हा शब्द एका मुलीबद्दल सांगत आहे। ही गोष्ट आत्ताच्या क्षणी खरी आहे म्हणूनही हॅज हा शब्द वापरला आहे। तिच्याकडे आत्ता एक पाळलेला पोपट आहे। रवी हॅज अ कार रवीकडे एक कार आहे। रवीकडे एक कार आहे आणि रवी एक व्यक्ती आहे हे आपल्याला सांगायचं आहे म्हणून हॅज चा उपयोग केला आहे। ही गोष्ट आत्ताच्या क्षणी खरी आहे म्हणूनही हॅज चा उपयोग केला आहे। रवीकडे आत्ता एक कार आहे। दी टेबल हॅज 4 legs टेबलाला 4 पाय आहेत। आपण एका टेबलाबद्दल बोलत आहोत म्हणून हॅज हा शब्द वापरला आहे। ही गोष्ट आत्ताच्या क्षणी खरी आहे म्हणूनही हॅज चा उपयोग केला आहे। टेबलाला आत्ता 4 पाय आहेत। तर सारांश असा की ही, शी, इट यासारखे शब्द वापरायचे असतील तर तेव्हा आपण हॅज या शब्दाचा उपयोग करतो। जेव्हा सब्जेक्ट एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू असेल तेव्हा सुद्धा हॅज वापरतात।
एखाद्याकडे एखादी वस्तू आत्ता आहे हे सांगण्यासाठीही हॅज वापरतात. ती वस्तू भूतकाळात होती हे सांगण्यासाठी नाही. आता हॅड या शब्दाबद्दल जाणून घेऊ. आय हॅड अ बायसिकल व्हेन आय वॉज अ चाइल्ड. मी लहान होतो तेव्हा माझ्याकडे एक सायकल होती. हे वाक्य भूतकाळातील गोष्टींबद्दल सांगत आहे. मी लहान होतो तेव्हा, म्हणून हॅड हा शब्द वापरला आहे. दे हॅड अ मीटिंग येस्टरडे. त्यांची काल एक बैठक होती. इथे हॅड हा शब्द वापरला कारण हे वाक्य भूतकाळात आयोजित केलेल्या एका मीटिंग बद्दल सांगत आहे. या वाक्यांमध्ये आपण हॅड हा शब्द वापरला कारण आपण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बोलत आहोत. आय, यू, वी, ही, रवी, कॅट्स यासारख्या शब्दांसोबत हॅड हा शब्द वापरतात. मग ते सब्जेक्ट एकवचनी असो किंवा अनेकवचनी. चला आता हॅव, हॅज, हॅड या शब्दांच्या योग्य वापराचा सराव करू. ही वाक्य पहा आणि ठरवा की कोणता शब्द इथे वापरला गेला पाहिजे. व्हिडिओ थांबवा आणि उत्तरांचा अंदाज करा. नंतर तुमची उत्तरं तपासण्यासाठी व्हिडिओ सुरू करा. तुम्ही सर्व उत्तरं बरोबर ओळखली का? तुम्हाला हॅव, हॅज आणि हॅड या शब्दांचा योग्य वापर समजला असेल अशी आशा आहे. अभ्यास करत रहा, मग लवकरच तुम्ही या शब्दांचा योग्य वापर करण्याचं कौशल्य मिळवाल.